महाराष्ट्रात पुन्हा एकदा नीट पेपर फुटी प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे। नांदेडमध्ये छावा विद्यार्थी आघाडीने थेट रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडले। वर्कशॉप कॉर्नर परिसरात आंदोलनकर्त्यांनी आरोपी कुलकर्णी आणि मोठे गावकर यांच्या फोटोला काळीशाई फासत शिक्षण व्यवस्थेविरोधात संताप व्यक्त केलेला आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही असा इशारा देत छावा संघटनेने शिक्षणाच्या काळ्या बाजाराविरोधात रणशिंग फुंकले आहे। खासगी कोचिंग क्लासेस आणि पेपरफुटी रॅकेटमुळे गरीब विद्यार्थ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। नीट पेपरफुटी प्रकरण आता केवळ चौकशीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते विद्यार्थ्यांच्या संतापाचा ज्वालामुखी बनले आहे। नांदेडच्या वर्कशॉप कॉर्नर येथे छावा विद्यार्थी आघाडीने आक्रमक आंदोलन करत शिक्षण व्यवस्थेवर थेट हल्लाबोल केला आहे। हातात बॅनर, घोषणाबाजी आणि संतप्त विद्यार्थी अशा वातावरणात आंदोलनकर्त्यांनी आरोपींच्या फोटोला काळीशाई फासत निषेध नोंदविलाय। पेपर विकणारे आणि भविष्य विकणारे एकच आहेत अशा घोषणा परिसरात घुमत होत्या। छावा विद्यार्थी आघाडीने आरोप केला आहे की आज शिक्षण हे ज्ञानाचं मंदिर राहिलेलं नाही, तर पैशांचा बाजार बनत चालला आहे। खासगी कोचिंग क्लासेस, पेपरफुटी रॅकेट आणि भ्रष्ट साखळीमुळे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचं करिअर धोक्यात आलं आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की जर शिक्षणातील हा काळा बाजार थांबविला नाही तर येणाऱ्या काळात राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल। यावेळी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढू, पेपर माफियांना अटक करा, शिक्षण वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। छावा विद्यार्थी आघाडीच्या प्रतिनिधींनी सरकारकडे निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे। अखिल भारतीय छावा विद्यार्थी आघाडीच्या वतीने आम्ही आज नेटफुटी प्रकरणामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि शाईफेक आंदोलन केलेलं आहे। मोठे गावकर हे खासगी कोचिंग क्लासेस वाले आपलं घर भरून पेपर फुटीचा कार्यक्रम करत आहेत। हे आपले घर भरण्याचा कार्यक्रम करत आहेत। शिक्षण हे असं म्हटलं जाते एका ठिकाणी की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि आज या दुधाचा व्यापार केला जात आहे खासगी कोचिंग क्लासेसच्या मार्फत। याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान आहे। आज जवळपास 22 लाख विद्यार्थी आज रस्त्यावर उतरत आहेत। 22 लाख जण जवळपास आत्मदान करत आहेत, लोक आत्महत्या करत आहे। हे जर विषय इथंच नाही थांबला तर येणाऱ्या काळात छावा संघटनेच्या वतीने खूप मोठं आणि भव्य दिव्य असं आंदोलन केलं जाईल। नीट पेपर फुटी प्रकरणामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। नांदेडमधील हे आंदोलन त्या रेषाचं प्रतीक मानलं जात आहे। आता सरकार आणि तपास यंत्रणा या प्रकरणात किती कठोर कारवाई करतात याकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे।